2018-19-20 नंतर MPSC इंग्लिशचं पॅटर्न जे आहे ते खूप बदललेलं आहे. तुम्ही जर जुने पेपर्स बघितले तर तुम्हाला सोपे सोपे प्रश्न मिळेल. आताचे जर बघितले 24, 25, 26ची 26 तर व्हायचे, पण तुम्हाला या ठिकाणी ॲटलिस्ट 25चे बघितले जे 26ला झाले ते त्यामध्ये इतक्या सगळ्या कॉन्सेप्ट आलेल्या आहे वेगवेगळ्या की त्या समजण्यास कठीण जाते. बरोबर आहे. आणि इथून इकडे सुद्धा अनेक शब्द असे येत राहील की जे अजूनही तुम्ही वाचलेले नाही. इथे पारंपरिक ग्रामरमध्ये पारंगत असणं हा महत्त्वाचा विषय नाही आहे. इथे महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला ग्रामर समजते किती, तुम्हाला ते अप्लाय किती करता येते, एक्झिक्यूट किती करता येते, इम्प्लिमेंट किती करता येते. बरोबर. म्हणजे ग्रामर माहीत असणे हा भाग वेगळा, पण पेपरमध्ये सोडवणं वेगळं. आता नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला डायट्रान्झिटिव्ह वर्ब माहीत असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला डायट्रान्झिटिव्ह माहीत नाही बा, आम्हाला ट्रान्झिटिव्ह माहीत आहे, इंट्रान्झिटिव्ह माहीत आहे, ट्रान्झिटिव्ह माहीत आहे, इंट्रान्झिटिव्ह माहीत आहे, इतकं शिकलो आम्ही, इतकंच पुस्तक असते. मात्र बघा ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय होते, सकर्मक क्रियापद. बरोबर. आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय होते, अकर्मक क्रियापद. आता हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहे की समजा कर्म घेऊन आलं तर ते सकर्मक, अकर्मक ज्याला कर्म नाही आहे मग कर्मही आपल्याला ओळखता आले पाहिजे, ऑब्जेक्ट ओळखता आले पाहिजे. आपण काय करतो, भरपूर प्रॉब्लेम मी बघितला की त्यांना असं वाटतं की तिसरा शब्द हा कर्म असतो, ऑब्जेक्ट असतो, पण प्रत्येक तिसरा शब्द हा ऑब्जेक्ट नसतो. मित्रांनो समजून घ्या. मी जर म्हटलं असेल आय ब्रिंग अ कार एव्हरी इयर, मी प्रत्येक वर्षी एक कार आणतो, तर आय ब्रिंग अ कार. आता हा जो ब्रिंग आहे, आणणे आहे, ही क्रिया घडून राहिली कारवर. मी काय आणतो तर कार आणतो, म्हणून कार ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे. पण मी जर म्हटलं असेल शी स्लेप्ट, ती झोपली, ती झोपण्याची क्रिया कोणाला घडत नाही. बरोबर आहे. शी स्माइल्स, मी जर म्हटलं असेल शी स्माइल्स, ती हसली, शी स्माइल्स एस्टरडे, ती काल हसली माझ्याकडे पाहून, तर हा काय एस्टरडे ऑब्जेक्ट नाही होत. बरोबर आहे. आपण जर म्हटलं असेल शी टोल्ड अ ट्रूथ, तिने खरं सांगितलं. आता मात्र सांगण्याची क्रिया खऱ्यावर घडली. काय सांगितलं, ट्रूथ सांगितलं, खरं सांगितलं. म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कोणता वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे आणि कोणता वर्ब इंट्रान्झिटिव्ह आहे. सरळ विषय आहे की जर तुम्हाला बघा ॲडमिट, अरेंज, कव्हर, कलेक्ट, टीच, आस्क जर विचारलं, इकडचे ट्रान्झिटिव्ह आहे, इकडची इंट्रान्झिटिव्ह आहे, प्ले जाऊ द्या. पण आय ॲडमिट माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला ॲडमिट केलं, तर माय फ्रेंड काय झाला, ऑब्जेक्ट. आय अरेंज द प्रोग्राम काय झाला, ऑब्जेक्ट. आय कव्हर माय फोन, मी माझा फोन पाऊस येऊन राहिला होता, मी माझा फोन कव्हर केला, फोन काय झाला, ऑब्जेक्ट. आय कलेक्ट ओल्ड तिकीट्स, मी ओल्ड तिकीट्स कलेक्ट केल्या, ऑब्जेक्ट आहे त्या वाक्यामध्ये. आय टीच इंग्लिश, ऑब्जेक्ट आहे वाक्यामध्ये. आय आस्क अ क्वेश्चन झाला ऑब्जेक्ट. आय टेल अ स्टोरी झाला ऑब्जेक्ट. आय ब्युटिफाय माय कॅबिन, मी माझ्या कॅबिनला ब्युटिफाय केलं, ऑब्जेक्ट झाला. आय प्रोड्यूस दिस थिंग ऑब्जेक्ट झाला. आय वॉच मूवी ऑब्जेक्ट झाला. आय मॅच द पेअर ऑब्जेक्ट झाला. आय ड्रॉ अ सर्कल ऑब्जेक्ट झाला. आय टीज यू ऑब्जेक्ट झाला. म्हणजे इथे काय आहे, सरळ ऑब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये, यांच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. म्हणून हे जे वर्ब्स आहे, हे सगळे वर्ब आहे, हे सगळे वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून गणले जाते. आता मात्र इथे आता बघा, आता रन बघा, आय रन, माझी धावण्याची क्रिया कोणाला होते, ते होतच नाही कोणावर, म्हणजे तो तिथं ऑब्जेक्ट नाही घेत. किंवा आय स्लीप, झोपण्याची क्रिया कोणावर होत नाही, ऑब्जेक्ट नाही घेत. इट हॅपन, हे घडते, याची क्रिया ऑब्जेक्ट नाही घेत. किंवा आय ॲक्ट, किंवा आय अराइव्ड, आय अराइव्ड, हा मी जर म्हटलं आय अराइव्ड ॲट 5 PM, तर मग 5 PM काय ऑब्जेक्ट थोडीच आहे, नाही, ऑब्जेक्ट नाही येतो. आय जम्प, काय घ्यायला ऑब्जेक्ट. आय स्नीज, मी शिंकलो, मी मगाशी शिंकलो. आय स्नूज बिफोर सम टाइम, काय ऑब्जेक्ट थोडीच झाला, नाही. आय स्माइल, शी स्माइल ॲट मी. आय वॉक फास्ट, आता फास्ट काय ऑब्जेक्ट थोडीच आहे, ऑब्जेक्ट नाही येतो. म्हणजेच काय सरळ तुम्हाला समजलं पाहिजे की ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, तो ट्रान्झिटिव्ह आहे की इंट्रान्झिटिव्ह आहे, हे समजून घेणं आपलं काम आहे. बरोबर. जर तो ऑब्जेक्ट घेऊन आला तर तो ट्रान्झिटिव्ह आहे, नाही तर मग इंट्रान्झिटिव्ह आहे. बरोबर आहे. मग याच धर्तीवर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जाते बघा. जुलै 2026ला प्रश्न विचारला, तो ग्रुप C 2025चा पेपर होता 12 जुलैला.
काय म्हणतो हा, याने 2 वाक्य दिले आणि म्हणतो मधु लाईक्स मँगोज, द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर. आता हा जो लाईक्स आहे याची क्रिया मँगोजवर घडून राहिली. मँगोज हा ऑब्जेक्ट आहे वाक्यातील, म्हणजे आय लाईक मँगो, मला काय आवडते, मँगो आवडते. मधु लाईक्स मँगो, मधुला काय आवडते, मँगोज आवडते. म्हणून मँगोज काय झाला, ऑब्जेक्ट झाला म्हणजे तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. हा जो व्हर्ब आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर, एक म्हातारा माणूस कोपऱ्यात बसला आहे. त्याची बसण्याची क्रिया कोणावर झाली नाही. बरोबर आहे, मी बसलो, मी उभं राहिलो, मी हसलो, झोपलो, बसलो, ठीक आहे, बरोबर. म्हणजे हे काय झालं, या ठिकाणी हा जो सॅट आहे हा ऑब्जेक्टच नाही घेत. तुम्ही जर म्हणाल सर हा मग इन द कॉर्नर तो काय ऑब्जेक्ट आहे काय, प्रपोजिशन नंतर काय ऑब्जेक्ट लागते काय, नाही. मग आता मला सांगा, हा झाला इंट्रान्झिटिव्ह वर्ब. बरोबर आहे. द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर, द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर, ओल्ड मॅन कॉर्नरला बसला, त्याची बसण्याची क्रिया कोणावरही झाली नाही. म्हणून तो जो सॅट आहे व्हर्ब आहे तो इंट्रान्झिटिव्ह आहे. मग ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह कुठे, ट्रान्झिटिव्ह चूक, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह बरोबर. इंट्रान्झिटिव्ह किंवा इंट्रान्झिटिव्ह नाही, ओनली बी करेक्ट. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब ओळखायचा कसा, एक्झॅक्टली वाक्य मोठं असेल तर बघा, द टीचर एक्सप्लेन द डिफिकल्ट रूल. टीचरने एक्सप्लेन केले डिफिकल्ट रूल, आणि डिफिकल्ट रूल हा ऑब्जेक्ट झाला, डिफिकल्ट रूल ऑब्जेक्ट झाला, म्हणून एक्सप्लेन काय झाला, ट्रान्झिटिव्ह वर्ब. किंवा इथं द सायंटिस्ट डिस्कवर अ रिव्होल्युशनरी मेडिसिन. आता इथं डिस्कवर केलं, काय केलं, डिस्कवर हा वर्ब आहे, अ रिव्होल्युशनरी मेडिसिन, तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. बरोबर आहे. इथं द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय होते, सर्वसमावेशक. गव्हर्नमेंटनं सर्वसमावेशक पॉलिसी इंट्रोड्यूस केली. मग आता इंट्रोड्यूस काय झाला, वर्ब झाला, ऑब्जेक्ट काय झाला, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. बरोबर आहे. म्हणजे हा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला, इंट्रोड्यूस. एव्हरी सक्सेसफुल कॅन्डिडेट्स every successful candidate develops self कॉन्फिडन्स. आता डेव्हलप काय झाला, वर्ब झाला, पण इथं हा ऑब्जेक्ट घेतो ना, हा ऑब्जेक्ट आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आणि म्हणून या ठिकाणी हा काय झाला, डेव्हलप ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. ठीक आहे. मग आता इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट नसते. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट नसते. बघा आता हे बघा, प्ले जाऊ द्या, पण रन, स्लीप, हॅपन, ऍक्ट, अराइव्ह, जम्प, स्नीज वगैरे या गोष्टी ऑब्जेक्ट नाही आहे, येऊ शकत नाही. मी जर म्हटलं आय वॉकला काय लावला, ऑब्जेक्ट. मग आय वॉक नाईसली, मग काय नाईसली ऑब्जेक्ट थोडीच आहे, ऑब्जेक्ट नाही आहे. तुम्हाला प्रॉपर ऑब्जेक्टही ओळखता आला पाहिजे. बरोबर. कसा ओळखता हवा, बघा, ऑब्जेक्ट या भागामध्ये मी तुम्हाला सविस्तर शिकवलेलं आहे ऍक्च्युली. फक्त आता इथे बघायचं आहे आपल्याला डायट्रान्झिटिव्ह वर्ब, ते पाहू आपण. द लिटिल चाइल्ड स्लेप्ट पीसफुली थ्रू आउट द नाईट. लहान मुलगा रात्रभर चांगला झोपला, व्यवस्थित झोपला, पीसफुली झोपला. ठीक आहे. मग आता मला सांगा, झोपणे आहे याची क्रिया कोणावर घडली, ह्याची काही मुलावर नाही घडली, तो घडवणारा आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्ट, हा जो वर्ब आहे हा वर्ब आहे, पण ऑब्जेक्ट नाही, इथे ऑब्जेक्ट नाही, म्हणून तो हा काय झाला, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. द ऍक्सिडेंट हॅपन अनएक्सपेक्टेडली ऑन द बिझी हायवे ड्युरिंग हेवी रेनफॉल. ठीक आहे ना. आता इथे हॅपन आहे, द ऍक्सिडेंट हॅपन हा वर्ब आहे, पण अनएक्सपेक्टेडली ऑन द बिझी हायवे इथं काही ऑब्जेक्ट दिसून नाही राहिला. कारण ऍक्सिडेंट कोणावर घडला, ऍक्सिडेंट काही घडत नसते, तो ऍक्सिडेंट स्वतः घडत असते, तो कोणावर नसते होत. म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही आहे, म्हणून हा काय झाला, हॅपन काय झाला, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. तसंच बघा, द ऑडियन्स लाफ लाऊडली ॲट द कॉमेडियन्स परफॉर्मन्स. बरोबर. मग आता बघा, हा जो लाफ्ट आहे, लाफ्ट हा वर्ब तर आहेच, पण ते लाफ कोणावर हसले सांगता नाही येत. ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे. ॲट नंतर तो काही ऑब्जेक्ट येणार नाही. द ओल्ड मॅन वॉक स्लोली काही ऑब्जेक्ट नाही आहे. द ओल्ड मॅन वॉक स्लोली चालला तो म्हातारा माणूस स्लोली चालला, म्हणजे चालण्याची क्रिया आहे, पण ती क्रिया कुणावर होऊ शकत नाही, म्हणून ऑब्जेक्ट नाही आहे. म्हणून हा इंट्रान्झिटिव्ह मध्ये हे सगळं वाक्य मोडते. ठीक आहे ना. मग आता बघा, व्हर्ब क्लासिफिकेशन आपल्याला काय पाहायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे डायट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय, द्विकर्मक क्रियापद. डायट्रान्झिटिव्ह वर्ब पेपरला आलेला आहे. बघा, मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब सुद्धा अस्तित्वात आहे, कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आतापर्यंत डायट्रान्झिटिव्हचं एक वाक्य आलं पेपर 24ला, होऊ शकते 26ला तुम्हाला मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब येईल किंवा कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब येईल, हे समजलं पाहिजे. मग नेमकं काय आहे हे बघा, आणि यावर आलेला प्रश्न बघू आपण. तर मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय होते, ही बॉट अ कार. जसं आपण सांगतो की एक ऑब्जेक्ट आहे, ही बॉट अ कार, हा जो व्हर्ब आहे यानं काय केलं, कारवर क्रिया घडली, ही बॉट अ कार, म्हणजे याला म्हटलं जाते मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, म्हणजे एक कर्मक क्रियापद. हा मोनो ट्रान्झिटिव्ह आहे. बरं, तुम्ही म्हणाल का हो सर, आता तुम्ही आम्हाला सांगितलं की हा ट्रान्झिटिव्ह आहे. हा
ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. मग हे काय आहे तर ट्रान्झिटिव्हही आहे आणि मोनो ट्रान्झिटिव्हही आहे, कारण तो त्याचाच प्रकार आहे. ट्रान्झिटिव्हचाच एक प्रकार आहे तो मोनो ट्रान्झिटिव्ह, बरोबर आहे. मग आता समजा डायट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, जो आपला विषय आहे या व्हिडिओचा. तर ही गेव मी अ पेन. आता इथं दोन ऑब्जेक्ट आहे. डायट्रान्झिटिव्ह दोन ऑब्जेक्ट आहे बघा. द्विकर्मक क्रियापद, सरळ सरळ आहे, सोपं सोपं आहे. फक्त ते कॉन्सेप्ट समजली पाहिजे आपल्याला. ही गेव मी अ पेन म्हणजे हा मी पण ऑब्जेक्ट आहे आणि हा पेन सुद्धा ऑब्जेक्ट आहे. मग वस्तू आहे म्हणून तो डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. इथे व्यक्ती आहे म्हणून तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. मग जर दोन ऑब्जेक्ट असेल तर तो डायट्रान्झिटिव्ह व्हर्ब होतो. संपला विषय. बरं, कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय होते, दे इलेक्टेड हिम. इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि हे जे आहे प्रेसिडेंट हे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट, मग कॉम्प्लिमेंट म्हणजे काय शिकावं लागेल, बरोबर आहे. आपण धनुर्धर बॅच एक सुरू केलेली आहे. धनुर्धर बॅच इंग्लिशची स्पेशल बॅच राहणार आहे. ती ग्रुप बी ग्रुप सी साठी, राज्यसेवेसाठी आणि इतर येणाऱ्या सरळ सेवांसाठी, ठीक आहे ना. मग आता या बॅचमध्ये आपण सगळ्या गोष्टी 2026ला झालेले जे पेपर्स आहे सगळे याचा पॅटर्न पाहून यानुसार आपण हा सगळा कोर्स बनवलेला आहे. 15 ऑगस्टला ही बॅच लॉन्च होईल, ठीक आहे ना. बघा आता कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, दे इलेक्टेड हिम. इलेक्टेड हा व्हर्ब आहे, हिम हा ऑब्जेक्ट आहे, पण प्रेसिडेंट हा ऑब्जेक्ट नाही आहे, हे कॉम्प्लिमेंट आहे. अशा वेळेस हे काय आहे, कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब. समजलं. मग आता बघा मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब, ही बॉट अ कार, एकच वर्ब आहे, एकच ऑब्जेक्ट आहे. शी रोट अ लेटर, एकच ऑब्जेक्ट आहे. दे ओपन द डोअर, एकच ऑब्जेक्ट आहे. वी वॉच द मूवी, एकच ऑब्जेक्ट आहे. द बॉय किक्ड द बॉल, एकच ऑब्जेक्ट आहे. हा काय आहे, मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब इज ट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब जो आहे तोच आहे मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब, फक्त तो त्याचा प्रकार आहे एक. समजलं ना. इथं फक्त एक ऑब्जेक्ट असते. नंतर डायट्रान्झिटिव्ह वर्ब जे पाहायचं आहे आपल्याला, इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे तो सुद्धा डायट्रान्झिटिव्ह सुद्धा ट्रान्झिटिव्हच आहे, पण तो प्रकार आहे एक ट्रान्झिटिव्हचा. शी गेव मी अ बुक, मी ऑब्जेक्ट आहे, बुक ऑब्जेक्ट आहे. किंवा द टीचर टॉट अस इंग्लिश, अस पण ऑब्जेक्ट आहे, इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. इंग्लिश वस्तू किंवा सेवावाचक आहे म्हणून डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अस हा व्यक्तिवाचक आहे म्हणून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. माय फादर बॉट मी अ बायसिकल, मी पण ऑब्जेक्ट आहे, बायसिकल ही ऑब्जेक्ट आहे. दे ऑफर्ड हिम अ जॉब, हिम पण ऑब्जेक्ट आहे, अ जॉब पण ऑब्जेक्ट आहे. ही सेंड हर अ लेटर, हर पण ऑब्जेक्ट आहे आणि अ लेटर सुद्धा ऑब्जेक्ट आहे. तात्पर्य काय सांगितलं याच्यातून, की जिथे जिथे दोन ऑब्जेक्ट असेल तो डायट्रान्झिटिव्ह वर्ब होतो. मग तुम्ही म्हणाला की सर तो ट्रान्झिटिव्ह नाही का, ट्रान्झिटिव्ह आहे, पण जास्त दोन जर ऑप्शन्स असेल तर त्याला जास्त प्रेफरन्स द्यायचं. हेच केलेलं आहे या पेपरमध्ये राज्यसेवेच्या. आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. ही गॉट हर अ स्प्लेंडिड प्रेझेंट, म्हणजे इथे ही गॉट हर, हर हा एक ऑब्जेक्ट आहे आणि अ स्प्लेंडिड प्रेझेंट महागडं गिफ्ट तोही एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्ट झाले. ही वस्तू आहे म्हणून डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला आणि हा व्यक्ती आहे म्हणून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. मग आता आपण काय म्हणू की बा हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, ते बरोबरच आहे. पण जर ऑप्शनमध्ये डायट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर याला प्रिफरन्स द्या, किंवा जर मल्टिपल ऑप्शन्स असतील तर मग 1 आणि 3 बरोबर राहिलं असतं, बरोबर. या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास मित्रांनो करावा लागेल. हे आता आधीसारखं राहिलं नाही, बरोबर आहे. कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे बघा, दे इलेक्टेड हिम अ प्रेसिडेंट. इथे हिम ऑब्जेक्ट आहे पण प्रेसिडेंट हा कॉम्प्लिमेंट आहे. वी फाउंड हिम ऑनेस्ट कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. द न्यूज मेड हर हॅपी, हर ऑब्जेक्ट आहे, हॅपी कॉम्प्लिमेंट आहे. दे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बघा, कॉम्प्लिमेंट म्हणजे त्यानं वाक्य पूर्ण केलं ऍक्च्युली. द न्यूज मेड हर, काय न्यूजने तिला केलं, काय केलं, हॅपी केलं. म्हणजे हा जो कॉम्प्लिमेंटचा भाग म्हणजे काय, त्यानं कम्प्लीट केलं वाक्य. कॉम्प्लिमेंट. आपण जी कॉम्प्लिमेंट देतो की तू खूप सुंदर दिसून राहिली, हे कॉम्प्लिमेंट हे आहे. फरक करा, PLI, समजलं. हा कॉम्प्लिमेंट म्हणजे यानं कम्प्लीट केलं वाक्य. हे जे हॅपी आहे, आपण नुसतं म्हटलं असतं द न्यूज मेड हर, तर ते वाक्य नसतं झालं पूर्व, कम्प्लीट नाही झालं ते वाक्य. कम्प्लीट यानं केलं, तो काही ऑब्जेक्ट नाही आहे दुसरा, म्हणून हिला काय म्हणतात ते कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब. 100% बघा तुम्हाला समोर कधीतरी कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब पेपरला येणार. माझं लिहून ठेवा वाक्य, ठीक आहे. दे नेम द बॉय आरव, त्यांनी बरोबर नाव आरव ठेवलं. द टीचर कन्सिडर्ड हिम इंटेलिजन्स, शिक्षकांनी त्याला इंटेलिजन्स ठरवलं वगैरे या गोष्टी. बघा हा जो व्हर्बचा आवाका आहे ना खूप मोठा आहे. मग त्याचे 2 प्रकार आहे. म्हणजे समजा हा जर आजोबा असेल
तर हा एक मोठा मुलगा आहे मेन वर्ब, हा एक लहान मुलगा आहे हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब हे मेन वर्बला सहकार्य करतात, त्याचेही असंख्य नियम आहे. मग मेन वर्बचे बाकीचे प्रकार आहे, ट्रान्झिटिव्ह आहे, इंट्रान्झिटिव्ह आहे, हे आता जस्ट आपण प्रकार बघितले. स्ट्रॉंग वर्ब आहे, वीक वर्ब आहे, फायनाईट आहे, नॉन फायनाईट आहे, इन्फिनिटिव्ह आहे, बेअर इन्फिनिटिव्ह आहे, जनरल जरंट आहे, पार्टिसिपल. काय किती आहे, किती कराल? आजपासून अभ्यास तुम्हाला सुरू करावा लागेल इंग्लिशचा. असं नाही की बा पहिले प्री काढतो मग मी मेन्सला बसतो. अरे हट, जमत नाही. त्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 25 ऑक्टोबर आणि 27 डिसेंबर या 61 दिवसामध्ये तुमचा इंग्लिशचा अभ्यास होऊ शकत नाही. कारण सोबत मग इंग्लिशही असते, मराठी असते आणि जीएसही असते. परत कसं कराल? म्हणून त्याची वाट नका पाहू. आतापासूनच इंग्लिशचा अभ्यास करा. आपण 15 ऑगस्टला धनुर्धर बॅच लॉन्च करतो आहे. 14 ऑगस्टला रात्री 12:01 बॅच ऑन होईल, बॅच सुरू होईल. भरपूर लोकांनी बॅच घ्यावी, कारण 3,000 रुपयाची आपली बॅच आहे. आधी ही बॅच 5,000 रुपयाला होती, आता आपण 3,00,000 केली. आणि तशीही 3च्याही ऐवजी 15 ऑगस्टला जो घेईल त्याला केवळ 900 रुपयांमध्ये ही बॅच मिळेल. परिपूर्ण बॅच असेल, ठीक आहे. आणि 2026-25ला झालेल्या पेपरनुसार असेल, बरोबर, नवीन पॅटर्ननुसार असेल. भरपूर गोष्टी बदललेल्या आहेत. जुनं कुरवडत नका बसू, जाऊ द्या. आता पेपरला वेगळे प्रश्न येऊन राहिले, ठीक आहे ना. हा जो वर्ब आहे ना, हा पार्ट ऑफ स्पीचचा एक प्रकार आहे, ठीक आहे. प्रत्येक प्रकार आपल्याला या पद्धतीनं शिकायचे आहे. हे तर लेक्चर फक्त एक छोटासा भाग होता, ट्रेलर होता फक्त या वर्बचा आवाका खूप मोठा आहे, ठीक आहे. चला मित्रांसोबत शेअर करा आणि ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. लिंक दिलेली आहे ॲपमध्ये डिस्क्रिप्शनला. आणि ज्यांना अडचण असेल काही त्यांनी कॉल करायचा, नंबर देतो 7620905929, ठीक आहे ना. कॉन्टॅक्ट करायचा. इथं कॉन्टॅक्ट केला की तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचून जातो, ठीक आहे. थँक्यू. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर लेक्चर्स बघणे आवडेल तेही कमेंट करा, तुमचा जिल्हाही कमेंट करा, ठीक आहे. थँक्यू.